नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। शिरोळ तालुक्यातील नांदणीच्या मठातील हत्ती महादेवी उर्फ माधुरीला गुजरातच्या वनतारातून परत आणण्यासाठी काल म्हणजे रविवारी जो जनसागर रस्त्यावर लोटला आणि नांदणीपासून कोल्हापूरच्या 45 किलोमीटर पर्यंत हा जनसागर पदयात्रेद्वारे आला, ही निश्चितच सरकारला दखल घेण्यासारखी बाब ठरली। इतक्या मोठ्या प्रमाणात हा जनसागर रस्त्यावर आल्यानंतर या आंदोलनाची धार आणि जनभावना किती खोलवर रुजली आहे हे स्पष्ट झाले। शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आवाहनानुसार हा जनसागर रस्त्यावर आल्यामुळे निश्चितच शेट्टी यांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळालेलं आहे। त्यांना सुद्धा भावी आंदोलनांसाठी एक हत्तीचं बळ मिळालेलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। कारण गेल्या 5-10 वर्षात शेट्टी यांची झालेली राजकीय पिछेहाट आणि शेतकरी संघटनेच्या चळवळीतील गेलेला दमदारपणा हा पुन्हा येण्यासाठी हे आंदोलन शेट्टी यांना बळ देणारं ठरणार आहे। राजू शेट्टी यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक आंदोलने केलेली आहेत। ऊस दरासाठी असो किंवा दूध दरासाठी असो, पायपीट करून दऱ्याखोऱ्यातून चालून राजू शेट्टी यांनी केलेली आंदोलनं अजूनही कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकरीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र विसरलेला नाही। शेट्टी यांच्या या आंदोलनांची दखल घेऊन आणि शेतकरी चळवळीशी त्यांची असलेली निष्ठा पाहून राष्ट्रीय स्तरावरील शेतकरी संघटनांच्या शिखर परिषदेवर त्यांना घेतलं गेलं। याचाच अर्थ राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे राष्ट्रीय पातळीवरील नेते ठरले। राजू शेट्टी यांच्या या आंदोलनांमुळे शेतकऱ्यांना जो आर्थिक फायदा झाला त्यामुळे शेतकरी सुखावला आणि शेतकरी निश्चितच राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहिला। त्यामुळे तर राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार अशा पदांवर झेप घेतली। शेतकऱ्यांनी आपला नेता म्हणून राजू शेट्टींना डोक्यावर घेऊन निर्विवादपणे प्रत्येक निवडणुकीला निवडून दिले। मध्यंतरी मात्र महाविकास आघाडी असो अगर महायुती असो या दोघांच्याही विरोधात गेल्यामुळं राजू शेट्टींची कोंडी झाली। एवढंच नव्हे तर राजू शेट्टींचे जे शिलेदार होते, सदाभाऊ खोत असतील, रविकांत तुपकर असतील किंवा अगदी शिरोळ तालुक्यातील सावकर मादनाईक असतील, हे जेव्हा शेट्टींना सोडून गेले तेव्हा शेट्टी निश्चितच व्याकुळ झाली। माधुरी हत्तीन वनताराकडे जाताना मानसिकदृष्ट्या जेवढी घायल झाली नसेल त्याहून कितीतरी पटीने शेट्टी हे घायल झाले होते। कारण राजकारणात येणारा अपयश, चळवळ, विकलांग होत चाललेली शेतकरी चळवळ हे राजू शेट्टींच्या दृष्टीने मोठे वीक पॉइंट ठरले होते। त्यामुळे राजू शेट्टी संपलेत असा जो काही राजकीय क्षेत्रात संदेश गेला होता त्या संदेशाला निश्चितच कालच्या आंदोलनाने छेद दिला आहे। हजारो आंदोलक जेव्हा रस्त्यावर येतात, जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालतात आणि त्याची दखल थेट घ्यावी लागते आणि माधुरीच्या वापसीसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊ असं जेव्हा मुख्यमंत्री बोलतात तेव्हा निश्चितच हे आंदोलन धडकी भरवणार होतं असे संकेत मिळतात। राजू शेट्टी यांच्या या आंदोलनानं एक दिशा स्पष्ट केलेली आहे की राजू शेट्टी पुन्हा मैदानात उतरलेले आहेत। राजू शेट्टींच्या शिट्टीला अनेकांनी प्रतिसाद दिलेला आहे। जेव्हा राजू शेट्टी आंदोलनाची हाक देतात, शिट्टी वाजवतात तेव्हा अगदी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो, हे सुद्धा कालच्या आंदोलनातून स्पष्ट झालेलं आहे। कालच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे लहान बाळापासून ते वयोवृद्ध सिनियर सिटीजन्स पर्यंत सर्वांचा सहभाग या आंदोलनात होता। महिला आणि तरुणींचा सहभाग होता। एकूणच बालकांपासून युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत या आंदोलनात सर्वांनी सहभाग घेतला आणि माधुरी हत्ती परत यायलाच पाहिजे अशी हाक दिली। खरं तर ही हाक देण्यासाठी सर्वांना आग्रहाची हाक दिली होती ती राजू शेट्टींनी दिली होती। राजू शेट्टींच्या हाकेला हे सर्व धावले आणि आंदोलन यशस्वी झाले असं निश्चितच आपल्याला दिसून येत आहे। जाता जाता एक स्पष्ट करावं वाटतं की 1-1.5 वर्षापूर्वीच राजू शेट्टी यांचं एक आंदोलन झालं होतं। शेतकरी हितासाठी झालेल्या आंदोलनात राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जवळच महामार्ग रोखला होता आणि या आंदोलनात सहभागी झालेल्यांची जेवणावळीची सोय केली होती। महामार्गावर पंगत पडली होती, त्यामुळे राजू शेट्टींवर टीका झाली होती की राजू शेट्टींचं हे आंदोलन नसून इव्हेंट झाला। आम्ही विठ्ठल बोलेच्या माध्यमातून सुद्धा असंच स्पष्ट केलं होतं, पण त्यावेळी शेतकरी संघटनेतील काही कार्यकर्त्यांनी आमच्यावर अशा कमेंट केल्या की तुम्ही एकतर्फी बोलता म्हणून। पण सध्या असे एक म्हण प्रचलित होत आहे, खोटं बोल पण रेटून बोल। पण आम्ही विठ्ठल बोलेच्या माध्यमातून एक विश्वासार्हता निर्माण केलेली आहे। आम्ही जे बोलतो ते खोटं बोलत नाही तर जनमानसातील कानोसा घेऊन खरंच बोलत असतो आणि ठासून बोलत असतो। म्हणून खोटं बोल पण रेटून बोल असं आमचं तत्व नसून विश्वासार्ह बोल, खरं बोल आणि ठासून बोल हे आमचं तत्व आहे। आम्ही हे जे बोलत असतो ते आमचे स्वतःचेच विचार असतात असेही नाही, तर जनमानसातून ज्या प्रतिक्रिया उमटतात, जनभावना उमटतात, आमच्यापर्यंत त्या पोहोचवल्या जातात। त्याच माध्यमातून आम्ही ह्या जनभावना मीडियाच्या सहकार्यानं आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्यामुळेच आम्ही आज स्पष्ट करतोय की राजू शेट्टी यांचं कालचं आंदोलन म्हणजे इव्हेंट नव्हता, खरं आंदोलन होतं।
जनभावना होती म्हणून तर जनसागर रस्त्यावर लोटला आणि आंदोलन यशस्वी झालं. म्हणूनच राजू शेट्टींना या आंदोलनानं हत्तीचं बळ दिलेलं आहे. भविष्यात आपल्याला शेट्टी हे बळ कसं टिकवतात आणि आता थोड्या दिवसात सुरू होणाऱ्या साखर हंगामात राजू शेट्टींच्या आंदोलनाची धार कशी राहते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण FRPचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना FRP मिळालेलं नाही असं राजू शेट्टी वारंवार सांगत आहेत. याबरोबरच काटामारीचा प्रश्न आहेच. स्वयंचलित आणि यांत्रिक काटा पद्धत की जी इंटरनेटद्वारे जोडली जावी अशी राजू शेट्टींची मागणी आहे. त्यालाही कितपत यश येतंय हेच पाहावं लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.